मी एक रेसिपी इन्व्हेंट केलेली आहे, प्लीज सबस्क्राईब करा. शेट धुवायचं राहिलं. मेहनतीचं फळ मी आता टेस्ट करून बघते. पण खरंच खूप भारी यार, मला वाटलं नव्हतं एवढं भारी बनेल. जेवण मिळावं तर माझ्या हातचं नाही तर मिळू नाही. पण त्या डोळ्यातलं पाणी बघा. मग तुम्हाला पण असं एक एक घास दिला असता सगळ्यांना, मग तुम्हाला कळालं असतं की माझ्या हाताला काय चव आहे. मम्मी माझ्या हाताला खूप भारी चव आहे. आता माझा झोपायचा टाइम झालेला आहे. सो गाईज, खाली व्हेजिटेबल राईस बनवलेला आहे, तुम्ही बघितला असेल आता. पण त्याच्यामध्ये असे 2-3 कुठेतरी व्हेजिटेबल्स तुम्हाला दिसले असतील. आणि युजली ते असंच करतात. मसाला भातामध्ये आपले किती पीनट्स असतात किंवा कोथिंबीर, करी लिव्ज, किती काय काय गोष्टी असतात ना. हे तसलं काहीच नाही टाकत. कुठेतरी अशी कोथिंबीर दिसते, ती पण 10 जणात एखाद्याला एखाद्या कोथिंबीरीचा तुकडा येतो, एखादं करी लिव्ज येतं, कुठेतरी तो गाजराचा तुकडा असतो, कुठेतरी तुम्हाला एखादा कांदा भेटतो. हे असं असतं थोडक्यात. सो मला ते अजिबात आवडत नाही. सो मी एक रेसिपी इन्व्हेंट केलेली आहे, म्हणजे ती माझी एकदम गो टू रेसिपी झाली आहे. आणि मी कधी मला काहीतरी खायचं असेल नवीन किंवा असं एकदम चटकपटक मला खायची इच्छा झाली ना, सो मी ती रेसिपी बनवते. 10 मिनिट पण व्यवस्थित लागत नाहीत, पण खायला मला जी मजा येते, जे सॅटिस्फॅक्शन भेटतं ना मला ते खाल्ल्यावर, ते मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला. टुडे आय एम गोइंग टू शेअर दॅट रेसिपी. ओके, त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, लसूण आणि कोथिंबीर. वेट, आपण फ्रीजमध्ये ठेवली आहे. ताट वाटी. जस्ट वेट फॉर 5 मिनिट्स. सो गाईज, या रेसिपीसाठी आपल्याला पाहिजे कोथिंबीर, एक टोमॅटो, आणि एक कांदा. ओके, कोथिंबीर आणि कांदा धुवून घेते 5 मिनिटात. कांदा, टोमॅटो धुवून घ्यायचा आहे, कांदा नका धुवून घेऊ. कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवली तरी लगेच खराब होती, माहित नाही काय प्रॉब्लेम आहे याचा. जर माझी मम्मी हा व्हिडिओ बघत असेल तर हे बघ, माझा स्वयंपाक मी स्वतः बनवते, परत म्हणू नको तुला काहीच येत नाही. हे बघ, शिकले मी असले चुटकुले पदार्थ बनवायला. आणि नंतर सगळं आपल्याला हे कापून घ्यायचं. मी मोबाईल असा पायाच्या बोटात ठेवलाय, माहितीये का, म्हणजे एवढं स्ट्रगल चाललंय माझा एक व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि तुम्ही लोक व्हिडिओ बघत सुद्धा नाही शेवटपर्यंत. ओके, कोथिंबीर बारीक चिरून घ्या पटापटा. नंतर टोमॅटो पण चिरून घ्या. माझ्या चाकूची पूर्ण धार गेली बघा, त्याचा नीट ही सुद्धा होत नाही. इतकी मेहनत लागते ना या चाकूने काय कट करायचं म्हटल्यावर. सो आपल्या सगळ्या गोष्टी रेडी झालेल्या आहेत. लसूण, टोमॅटो, कोरिएंडर अँड अनियन. ते घेऊन आता आपण जाऊया. आपल्याला लागणार आहे तेल. हे बघा, आमचं किचन आम्ही इथे ठेवलंय. निकल गया. तेल आणि आमचा मसाला डब्बा आहे. सगळे मसाले खराब झाले. हा खराब नाही झालेला, त्याच्यावरती चटणी वगैरे लागली. नाहीतर कमेंटमध्ये म्हणू नका किती खराब झालाय मसाला डब्बा, तुला धुवायला पण नाही काय. याच्यामध्ये भात करते. ही आमची भांडी आहेत बाय द वे. या सगळ्या गोष्टी मी ॲट अ टाइम नाही घेऊन जाऊ शकत. सो आपण थोडंसं तेल याच्यामध्ये टाकून घेऊन जाऊया. मम्मी अगोदर मला तूप सुद्धा द्यायची यार. शेट धुवायचं राहिलं यार. ही गोष्ट माझ्याकडे नीट होत नाही. आता धुवायला येईल का हे तेल टाकलंय म्हटल्यावर. धुतलं काहीच कसं तरी. पण आता हे पाणी काढावं लागेल ना, नाही तर चरचर आवाज येईल. राईट, बघा व्हिडिओ काढायचा नादात मी उशिरा खाली आले आणि आता एवढाच भात राहिलाय यार. ती रेसिपी भातापासूनच बनवायची होती, माहिती आहे का. आणि मेसमध्ये भात होता, सो मला वाटलं की त्याच्यापासून आपण ती जी माझी रेसिपी आहे एकदम फेवरेटवाली ती बनवूया. तर भात संपलाय मेसमधला. लिटरली मी असं करून ते 2-3 दाणे घेत होते त्याचे. तर आपण रेसिपीचा प्लॅन चेंज केलेला आहे. सो आता आपण अंड आणायला चाललो आहे. आपण एग राईस बनवूया. बघा, दुकान बंद आहे. आय थिंक माझं नशीब आज खूप खराब आहे. सो सॉरी गाईज, आपण तीच रेसिपी ट्राय करणार आहे अजून एकदा. फक्त राईस तुम्ही घेताना जास्त घ्या, मी थोडाच घेतलाय कारण राईस संपले. क्या हो गया यार इसको, दूर क्यों आ रहा है. ओके, तेल टाकून घ्या आणि आता तेलात एक करून हे सगळं टाकायचं. मी कांदा परतून घेते. यार लसूण टाकायला पाहिजे होतं का पहिल्यांदा. जाऊ दे, आता टाकून घ्या. पहिल्यांदा टाकला काय, नंतर टाकला काय, टाकण्याला महत्व. नंतर हळद, मीठ, चिकन मसाला, मटन मसाला, सांबर मसाला, जे काही मसाले असतील सगळे थोडे टाकून घ्या. अयो, हे सगळं करपून गेलं का. आय थिंक एवढं पण नाही करपलं, पण करपायच्या अगोदर तुम्ही सगळे मसाले टाकून सगळं परतून झाल्यावर हा जो मला एक दाणा गोळा करून जो भात भेटला होता तो सगळा मी याच्यामध्ये टाकून घेतला. तुम्ही जर रात्रीचा पांढरा भात शिल्लक राहिलेला असेल ना, यू कॅन यूज दॅट ॲज वेल. आणि आता आहे शो ऑफची वेळ. जी कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून सगळं मस्त मिक्स करून घ्या. सो गाईज, आपला राईस रेडी आहे. सी सरच कसला देखणा दिसतोय. खाऊन तुम्हाला सांगते की कसा झालाय. बघा माझा अवतार कसा झालाय. मी एवढी मेहनत केली आहे, त्या मेहनतीचं फळ मी आता टेस्ट करून बघते. वास पण एवढा भारी सुटलाय, माहितीये का. मला असं झालंय कधी खाते मी. मला जर आलाय, त्याच्यामुळं तिखट खायला जरा थोडा प्रॉब्लेम होतोय. पण तरी पण मी तिखट खाणार. मी नाही खाणार तर कोण खाणार. आणि ही आहे एक सिक्रेट वस्तू, दही. ओके, गरमागरम भात आणि सोबत थंडगार दही.
असं वाटतं माझ्यापेक्षा भारी स्वयंपाक कोणी बनवूच नाही शकत. मला वाटतं ते टीव्हीवर शेफचे वगैरेचे प्रोग्राम्स येतात ना, त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं तर मीच जिंकेल. खूप भारी झालं यार. तुम्ही जरी ते असताना मग तुम्हाला पण असं एक एक घास दिला असता सगळ्यांना, मग तुम्हाला कळालं असतं की माझ्या हाताला काय चव आहे. पण खरंच खूप भारी यार, मला वाटलं नव्हतं एवढं भारी बनेल. जेवण चांगलं असल्यावर खायची मज्जाच वेगळी येते यार. हे बघा, तो पांढरा भात जो होता मेसमध्ये तो खायला एवढी मज्जा आली असती का? त्यामध्ये मी फक्त थोडीशी नॉर्मल गोष्टी ॲड केल्यात, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो. त्याने एवढी चव वाढली आहे गाईस. 2 मिनिट्स एवढी मेहनत केली आहे. मी हा फोटो एक माझ्या फॅमिली ग्रुपवर टाकते. 1 सेकंड. मी माझ्या फ्रेंड्स ग्रुपवरती पण टाकलाय फोटो. तर ते बोलतात की माझ्यासाठी पण आहे का थोडंसं, माझ्यासाठी पण ठेव. म्हणून म्हटलं नाही, हे फक्त माझ्यासाठी मी संपून टाकणार आहे. तुम्हाला म्हटलं होतं ना मेसमधला भात संपून गेला होता. मी लेटरी चमचाने असं 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 करून ते 2-4 दाणे वेचून मी घेत होते, पण तरी पण माझं पोट भरल्याने तर एवढा भात शिल्लक आहे. पण जास्त व्हेजिटेबल्स टाकल्यामुळे हे जास्त झाला भात. पण गाईज खरंच माझ्या हाताला खूप भारी चव आहे बरं का. मम्मी, माझ्या हाताला खूप भारी चव आहे. माझ्या डोळ्याला थोडं पाणी आलंय बघू शकता, कारण राईस खूप तिखट झालेला आहे. वा, माझे डोळे किती सुंदर आहेत. चष्म्याच्या आडणे दिसतंय का तुम्हाला पाणी? खूप तिखट झालंय, बट सो गुड. जेवण मिळावं तर माझ्या हातचं नाही तर मिळू नाही. सो गाइस, इस तरह से सब सफाचट हो गया है. इसका थोड़ा प्रॉब्लम हो गया है, बट इट्स ओके. खाना तो काफी अच्छा था. एवढी चांगली गोष्ट माझ्या हातून कधीच बनली नव्हती, पण आज बनली आहे. सो मला वाटतं हेच माझं हिडन टॅलेंट असावं. मला वाटतंय मी अन्नपूर्णा असावी. सो तुम्हाला जर अजून असेच काय म्हणतात त्याला, फूड व्लॉग्स बघायचे असतील, रेसिपीचे व्लॉग्स वगैरे, तर या अन्नपूर्णेच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून असे वेगवेगळे व्हिडिओज बघायला भेटतील. ओके, तरच तुम्ही शिकणार. तुम्हाला सबस्क्राईब केलं, मस्त मस्त माझ्या व्हिडिओचे रेसिपीज बघितल्या तरच तुम्ही शिकणार. नाही तर सासूच्या घरी गेल्यावर सासू म्हणेल आईने काय शिकवलंय का नाही. आणि एवढं सगळं खाल्ल्यावर त्याला जिरवण्यासाठी यू नीड बटर मिल्क, राईट? सो नाव वी आर गोइंग टू प्रिपेअर बटर मिल्क. कारण आपल्याकडे हे दही थोडंसं शिल्लक आहे. आणि ही मम्मीने जिरा आणि अजवाईंची पूड बनवून दिलेली, ती यामध्ये थोडीशी टाकायची. त्याने डायजेशन चांगलं होतं. आय थिंक बास ना. आणि त्यामध्ये थोडंसं H2O. आय थिंक वी नीड सॉल्ट ऑल्सो, बट आय डोंट हॅव सॉल्ट नाव. हे भेटलं आहे सॉल्ट. आय एम सो लकी गर्ल. वेट, आय थिंक दिस मच इनफ. राडा बघून म्हणू नका बरं का किती यार कशी राहते तू वगैरे. एक छोटीशी रूम आहे, त्यामध्ये आम्ही 3 जणी राहतोय. डोंट फॉरगेट. मला सारखं सारखं ते सांगायला नका लावत जाऊ. खाण्यापेक्षा या गोष्टी जागच्या जागी ठेवणं हे सगळ्यात मोठं काम आहे. बटर मिल्क रेडी झालेलं आहे. आता टेस्ट करायचा टाइम. एखाद्या अन्नपूर्णेने बनवलेल्या गोष्टीवर कोणी थोडी संशय घेणार आहे, नाही का? $100 out of 10. आता माझा झोपायचा टाइम झालेला आहे. प्लीज सबस्क्राईब करा.